सर्वांना सलाम. आजच्या मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 275 क्रमांकाचं गीत आपण गाऊ. तू मेरे दिल का है अजीज, या मसी या मसी. 275. तू मेरे दिल का है अजीज, या मसी या मसी या मसी. तुझ बिन नहीं है कोई चीज, या मसीह या मसीह या मसीह. तू मेरा राजा है यीशु, बचाने हारा सद्गुरु. तन मन और धन का मालिक तू, या मसीह या मसीह या मसीह. हो दौलत दूसरे लोगों की, या मसीह या मसीह या मसीह. तू सच्ची दौलत है मेरी, या मसीह या मसीह या मसीह. क्या फायदा होगा सोने से, जब मौत आवे मेरे लिए. तब मैं पुकारूंगा तुझे, या मसीह या मसीह या मसीह. रातों दिन तुझी से बात और चीत, या मसीह या मसीह या मसीह. दुआ हो या गाऊं गीत, या मसीह या मसीह या मसीह. तू सबसे पहले और पीछे तसल्ली देता है मुझे. तू प्यारा है सब लोगों से, या मसीह या मसीह या मसीह. मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करेन, आजच्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. आज आदरणीय रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेब यांच्याकडून होणाऱ्या मननाची सेवा आहे. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल, आजच्या सकाळबद्दल. आमच्या आयुष्यामध्ये प्रभू तू एक नवीन दिवस दाखवला आणि दिवसाची सुरुवात आम्ही तुझं गीत, तुझ्या वचनाचे मनन, तुझं स्तवन, तुझं स्तुती, तुझी आराधना आम्ही ही सुरुवात करत असताना तू आम्हा प्रत्येकाला लागणारी कृपा दे, तुझे आशीर्वाद दे, तुझं मार्गदर्शन दे. नवोदय परमेश्वरा, संपूर्ण दिवसभराच्या आमच्या प्रत्येक कामात सेवत तू आम्हाला मदत कर. आमचं जीवन, आमची सेवा हे तुला उंच करणारा, तुला गौरव देणारा असू दे, हीच आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वरा, आज विशेष तुझ्या दासासाठी प्रार्थना करतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन, तुझे सामर्थ्य त्यांच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला दे. जे वचन ते आम्हा प्रत्येकाला सांगतील, विदित करतील परमेश्वरा, त्याप्रमाणे चालणारी कृपा, त्याप्रमाणे आमच्या जीवन जगण्याची कृपा आम्हा प्रत्येकाला दे, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. आम्ही जे बघत आहोत, जे ऐकत आहोत, जे ऑनलाईन आम्ही सर्व प्रियजन बघत आहे, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंब लेकरांना तू सांभाळ, तुझी कृपा पुरव. पुन्हा आजच्या दिवसाला आभार म्हणून आजचे मनन तुझ्या हातात घे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेबांना आमंत्रित करतो आणि पुढे येऊन ते वचनाची सेवा करतील.
प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. ऐकणाऱ्या प्रिय श्रोत्या मंडळीला, आज जे ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झालेल्या आमच्या सर्व प्रिय मंडळीला सलाम. देवाचे आभार मानतो. पुन्हा एक वार आज एक नवीन संधी त्याने मला उपलब्ध करून दिली. पाळक साहेबांचे बी मनापासून आभार मानतो. परमेश्वराला धन्यवाद देतो की या दिवसामध्ये आपण मंडळीच्या संदर्भात असणारा जो अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे, त्यावर आपण एक विचार करीत आहोत. आणि मंडळी म्हणजे मी जेव्हा मंडळीमध्ये राहतो किंवा राहते, तर परमेश्वराची माझ्या संदर्भात काय इच्छा आहे ते जाणून घेत असताना मंडळीशिवाय मला पर्याय नाही, हे सत्य बायबलमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आम्ही कोणी का असे ना, कुठेही राहा, कुठेही जा, पण ते भावानं बहिणीने एक सत्य लक्षात घ्या की ज्या मंडळीमध्ये देवबापाने तुम्हाला न मला प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे स्थापित केलेलं आहे, शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, देवाचा उद्देश एकच आहे की मंडळी म्हणून आमचं जे सामाजिक जीवनाचं कर्तव्य आहे त्याची जबाबदारीची जाणीव आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून बायबलमध्ये मंडळीचा जो अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं आपण थोडक्यामध्ये मनन चिंतन करत असताना पुन्हा एक वार येशू ख्रिस्ताच्या त्या महान अभिवचनाकडे जाऊ की मत्ती 16:18 जे अभिवचन आपल्या स्वतःच्या मंडळीच्या स्थापनेबद्दल, रचनेबद्दल प्रभू ख्रिस्ताने पेत्राला दिलेलं होतं. तो म्हणाला होता की पेत्रा, तो खडक आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचं काही चालणार नाही. आणि म्हणून मंडळी जेव्हा आम्ही हा विचार करतो, अभ्यास करतो, तर मंडळीला आणखी एक सावधगिरीचा इशारा देवाने, येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि तो म्हणजे अधोलोक. परमेश्वर देव, प्रभू ख्रिस्त आणि मंडळी याच्या दरम्यान मोठं अडखळण जे आहे ते अधोलोकाचं आहे. आणि म्हणून आज आपण विशेष करून अधोलोकासंदर्भात थोडक्यामध्ये आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते फार महत्त्वाचं डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे. आणि म्हणून या वचनावर आपण पुढे जात असताना देवाला आपण धन्यवाद देऊ की येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने मंडळी म्हणून आमची अधोलोकामधून आमची सुटका केलेली आहे. आणि आज त्याचे लोक म्हणून या जगामध्ये त्याने आम्हाला स्थापित केलेलं आहे. प्रार्थना करू आपण. परमेश्वर, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या नवीन सकाळी तू माझी आणि आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांची नव्याने आठवण केली प्रभू. आणि थोडा वेळ तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आणि विशेष करून पवित्र बायबल आधारित असणारं जे महत्त्वपूर्ण डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे, त्यापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत जो आहे तो मंडळीच्या संदर्भाचा सिद्धांत आहे. त्यावर प्रभू या वेळेच्या दरम्यान आम्ही आत्मिक चिंतन आणि मनन व शिक्षण घेत असताना, करीत असताना प्रभू तू विशेष करून आज माझं सहाय्य करता हो. माझ्या अशुद्ध ओटा जीवाला स्पर्श कर. पवित्र आत्म्याची लागणारी कृपा तू दे. माझ्या मुखातून निघणारं वचन प्रभू तुझं वचन असू दे. आणि म्हणून दे बापा, या दिलेल्या संधीबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. जे ऐकणारे तुझे प्रियजन आहेत, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांबरोबर प्रभू तुझी कृपा असू दे. आणि मंडळीच्या संदर्भात असणारं माझं जे काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे ते पार पाडत असताना या कठीण काळामध्ये लागणारी तुझी स्वर्गीय कृपा तू मंडळी म्हणून आम्हा सर्वांना दे. ही संपूर्ण वेळ आणि मी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. जेव्हा प्रभू ख्रिस्ताने मंडळी म्हणून हा उल्लेख केलेला आहे, तर प्रभू ख्रिस्त हा भविष्याकडे पाहत आहे. आणि पेत्राला दिलेले जे अभिवचन आहे ते भविष्यामध्ये म्हणजे येशूच्या स्वर्गामध्ये जाण्यानंतर, स्वर्गारोहण होण्यानंतर, पुनरुत्थान झाल्यानंतर त्याची जी मंडळी, त्याचे जे लोक अस्तित्वान येणार होते त्याच्या संदर्भात येशू ख्रिस्ताने हे अभिवचन पेत्राला दिलेलं होतं. आणि ती भविष्यवाणी केलेली होती की मी
माझी आपली मंडळी रचीन, ती उभारणी करीन. आणि पवित्र शास्त्रानुसार बायबलप्रमाणे पुनरुत्थित झालेला प्रभू ख्रिस्त 40 दिवस या पृथ्वीवर राहिले. त्यांनी अनेकांना दर्शन दिलं शिष्यांसहित, अनेक सेवा कार्य केलं आणि 40व्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण झालं आहे मरणानंतर उठल्यानंतर. आणि स्वर्गात गेल्यानंतर येशू ख्रिस्ताने अभिवचन दिल्याप्रमाणे दुसऱ्या कैवारी 50व्या दिवशी जगामध्ये आलेला आहे, यरूशलेममध्ये विश्वासणाऱ्यांना मिळाला. आणि पेत्राने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सुवार्तेची घोषणा केली आणि जवळपास 3000 लोकांनी या सुवार्तेचा स्वीकार केला, आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला, येशू ख्रिस्ताला ओळखलं, आपलं जीवन त्याला समर्पित केलं आणि येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आणि ही जगातील मंडळीचा सुरुवात झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू ख्रिस्तांनी केलेलं भविष्यवचन पूर्ण होताना आम्हाला मिळत आहे. परंतु मंडळीच्या संदर्भात जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो तर त्यांनी त्याला अपेक्षित असणारं आणखी एक महत्त्वाचं जे स्थान आहे ते म्हणजे अधोलोक आहे. पुष्कळदा आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. सहज वाचायचं म्हणून वाचतो, मनावर घेत नाही. परंतु ज्या देवाने स्वर्ग निर्माण केला, ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली, ज्या परमेश्वर देवाने आकाश निर्माण केले, सृष्टीची निर्माण केली, मानवाला निर्माण केलं, त्याच परमेश्वराने अधोलोक, सुखलोक आणि नरक हे सुद्धा निर्माण केलेलं आहे. हे आम्ही कधी विसरू नये. आणि म्हणून जे अधोलोकाची संकल्पना आहे जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा मंडळी म्हणून मी उभा असतो मंडळीमध्ये, सोबतच मला अधोलोकाबद्दल पण विचार करायचा आहे. हे सर्वात महत्त्वाचं तत्त्व येशूनं या ठिकाणी शिकवलेलं आहे. आणि म्हणून काही मूळ शब्द आहेत इब्री भाषेमध्ये अधोलोकाच्या संदर्भात. पवित्र शास्त्रामध्ये पहिला जो शब्द आलेला आहे, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की अधोलोकाचं काहीच चालणार नाही द्वारांचं, त्या अधोलोकाला पहिला जो शब्द आलेला आहे तो शेओल असं म्हटलेला आहे. आणि हा हिब्रू शब्द आहे. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये जवळपास तो 65 वेळा आलेला आहे. 31 वेळा कब्रस्थानाच्या संदर्भात आहे, कबर म्हणून आहे. 31 वेळा नरकाच्या संदर्भात आहे आणि 3 वेळा गर्ता म्हणून, शवगर्ता ज्याला म्हटलेला आहे त्याच्या संदर्भात हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो तर उत्पत्तीच्या आधी बायबलच्या स्कॉलरनुसार किंवा जे तत्त्वज्ञान गेले, पंडित होऊन गेले की इयोबाचं पुस्तक पहिले लिहिलं गेलेलं आहे. आणि इयोबाच्या येशू ख्रिस्ताच्या हजारो वर्षापूर्वी देवाने, परमेश्वराने इयोबाच्या संदर्भात जो वृत्तांत लिहून ठेवलेला आहे, ते इयोबाच्या संदर्भात सुद्धा परमेश्वराने इयोबाला एक प्रश्न विचारलेला होता. इयोब याचा 38वा अध्याय तुम्ही काढाल आणि त्याचं जर तुम्ही 17वं वचन वाचाल बारकाईने, तर त्या ठिकाणी परमेश्वर देव जेव्हा वावटळीतून इयोबास तो दर्शन देतो आणि संभाषण करतो, त्या 17व्या वचनामध्ये इयोबाला स्पष्टपणे म्हणतो की मृत्यूद्वारे तुला दृष्टीगोचर झाले आहेत काय? म्हणजे हे इयोबा, मृत्यूचं द्वार तू पाहिलं आहेस का? त्याचा तुला अनुभव आलेला आहे का? पुढं देव म्हणतात तू अधोलोकाची द्वारे पाहिली आहेत काय? स्पष्टपणे म्हटलेलं आहे. इयोबा मला सांग, तू इतका ज्ञानी आहे तर तू मृत्यूचं द्वारे पाहिली का? अधोलोकाचे द्वारे पाहिली का? अधोलोकाचं द्वार. आणि म्हणून येशूने म्हटलं की मंडळीच्या पुढे अधोलोकांचं द्वारांचं काहीच चाललं नाही. याच पुस्तकामध्ये जर आम्ही पाहणार तर त्यापुढे आणखी म्हटलेलं आहे. इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो 28व्या अध्यायामध्ये, 24व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी 24-19 असं म्हटलेलं आहे, अवर्षण व उष्णता ही बर्फाचं पाणी नाहीसं करतात, तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो. अधोलोक. आणि या ठिकाणी 25व्या अध्यायामध्ये 5 आणि 6 वचनामध्ये पुन्हा अधोलोका संदर्भात वर्णन केलेलं आहे. मृतांची प्रेते जलनिधीच्या
व जलचरांच्या खाली थराथरा कापत आहे. देवापुढे अधोलोक उघडा आहे, विनाशस्थान आच्छादित नाही. आणि ह्यालाच अधोलोकाला विनाशस्थान हा शब्द म्हटलेला आहे आणि मुळात त्याला अबद्दोन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून, प्रभू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून जसं मंडळीचं अस्तित्व आहे, तसं अधोलोक ही एक सुद्धा महत्त्वपूर्ण जागा निर्माण करण्यात आलेली आहे. आणि आताच वचन वाचल्याप्रमाणे तसा अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो. म्हणजे अधोलोकामध्ये जे पापी लोक आहेत, देवाला न ओळखणारे लोक आहेत, सैतानाचे लोक आहेत, येशू ख्रिस्ताचा नाकार करणारे लोक आहेत, त्यांची मरणानंतरची अवस्था कुठं होणार आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून शेओल, अबद्दोन हे मूळ शब्द आहेत जुन्या करारामध्ये. नवीन करारामध्ये त्याला हेडिस हा शब्द वापरण्यात आलेला आहे. हा ग्रीक शब्द आहे आणि याच्यामध्ये दोन डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. एक सुखलोक आहे आणि एक अधोलोक आहे. हा शब्द शेओलला समांतर असा आहे. जुन्या करारात, नवीन करारामध्ये हेडिस हा जो शब्द आहे जवळपास 11 वेळा आलेला आहे. मृत्यू आणि पुनरुत्थान, शेवटलं पुनरुत्थान, याच्या दरम्यानमधील जग सोडून गेलेल्या मानवी आत्म्यांची जी अवस्था राहणार आहे त्या अवस्थेचं वर्णन हा हेडिस हा शब्द करतो. आणि म्हणून बहुतांशी यालाच जवळपास असं म्हटलं की नरक हा उद्देशून म्हटलेलं आहे. पण लक्षात घ्या की अधोलोक आणि नरक हे वेगवेगळे आहेत. एक लक्षात घ्या, नरक ज्याला अग्नीचं सरोवर म्हटलेलं आहे आणि त्याला प्रगटीकरणामध्ये जर आपण वाचाल याचा 20वा अध्याय 10 ते 15 अंतिम जेव्हा न्याय होणार आहे तेव्हा सैतान, त्याचे त्रेकत्व, खोटा संदिष्टा, श्वापात आणि सैतान, सोबतच त्याचे बंदिस्त असलेले दूत, त्याचे पतित झालेले दूत आणि पापी जन ज्याने येशू ख्रिस्ताचा नाकार केलेला आहे, देवाला ओळखलेलं नाही आहे, हे सर्व प्रगटीकरण 20 आणि 10 ते 15 नुसार आम्ही पाहतो की ते अधोलोक आणि मरण अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असं की अधोलोक ही एक सेपरेट अशी जागा आहे. आणि म्हणून भयानक अशा नाशाचा सिद्धांत जेव्हा समोर येतो तेव्हा अधोलोक, सुखलोक, स्वर्ग आणि नरक हे चित्र देवाने मंडळी पुढे ठेवलेलं आहे. निवड मंडळी म्हणून आम्हाला करायची आहे. आणि म्हणून इयोबाला सुद्धा हा प्रश्न हजारो वर्षापूर्वी देवाने विचारला होता की तू अधोलोकाची द्वारे पाहिली काय? आणि जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आले तेव्हा येशू ख्रिस्ताच्या पुढे हाच प्रश्न होता. ज्या मंडळीची मी स्थापना करणार आहे, ज्या मंडळीला मी उभी करणार आहे, ज्या मंडळीला मी रचणार आहे, जे माझे लोक आहेत ते मेल्यानंतर कुठं जातील? मग त्यांना मरणाचं भय राहणार आहे. मग येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र आणि बलिदानाच्या द्वारे, पुनरुत्थानाच्या द्वारे मंडळी म्हणून आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना त्या अधोलोकाच्याच भयापासून मुक्त केलेलं आहे. म्हणून आम्ही निश्चिंत असलं पाहिजे. निश्चिंत याचा अर्थ असा की जे काही आम्हाला मंडळी म्हणून देवाने जबाबदारी दिलेली आहे, धार्मिक कर्तव्य दिलेलं आहे, ते देवाचं गौरव करीत आम्हाला निश्चितपणे वाटचाल करायची आहे. कारण आम्हाला मरणाचं भय नाही आहे. त्याचा दुसरा अर्थ आम्हाला अधोलोकाचं भय नाही आहे. प्रश्न असा आहे, जेव्हा आम्ही प्रेषितांचा मतांगीकार वाचतो, म्हणतो, काय सुरुवात करतो? सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, प्रभू ख्रिस्त, तो कुमारी मरीच्या उदरी पवित्र आत्म्याच्या योगाने जन्मास आला, तिथपर्यंत ठीक आहे. पंत पिलाताच्या याने दुःख भोगिले, जो वधस्तंभावर ज्याला खिळले, आफ्टर दॅट तो मरण पावला. मग येशू ख्रिस्त गेला कुठं? मग मानवी दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त मरण पावला. एक फार भयानक सत्य आणि रहस्य, ज्या तो अधोलोकात उतरला. आम्ही कधी पुष्कळ याच्यावर विचारच करत नाही की येशू ख्रिस्ताला असं कोणतंही गरज वाटली किंवा कारण वाटलं की आपल्या मरणानंतर अधोलोकात उतरला गेलं पाहिजे. हे फार गूढ रहस्य असे आहे. आणि रहस्य जाणून घेत असताना या भूतलावर एक प्रश्न असा पडतो की मग
नेमकं अधोलोक या भूतलावर कोणत्या ठिकाणी आहे? इस्रायल राष्ट्राच्या पृष्ठभागाच्या जमिनीखाली आहे, भारताच्या भूमीखाली आहे, अमेरिकेच्या भूमीखाली आहे? कुठं आहे अधोलोक? अधोलोक आहे एक निश्चित आहे, तो पृथ्वीच्या अधोभागी आहे. आणि ही जागा फक्त देवाला ठाऊक आहे, परमेश्वराला ठाऊक आहे, त्या देवदूतांना ठाऊक आहे. ज्यांना देवदूत आज्ञा देतो, श्रीमंतही मेला आणि गरीब लाजरही मेला. काय झालं? श्रीमंत जो होता त्याला पुरण्यात आलं आणि त्याला अधोलोकात टाकण्यात आलं. गरीब होता त्याला देवदूतांनी उचललं आणि सरळ सुखलोकामध्ये नेलेलं आहे. फार गहन, अतिशय गंभीर हे रहस्य आहे. जरी आमच्या मानवी दृष्टीच्या विचाराच्या पलीकडं आहे, तरी बायबल आधारित अशी काही सत्य आहेत, रहस्य उलगडून आली की अधोलोक आहे. यावर शिक्का देवाने येशूच्या द्वारे मारलेला आहे. आणि म्हणून हे एक मात्र सत्य आहे. जर अधोलोक पृथ्वीच्या खाली पोटामध्ये आहे, तर मग नेमकी जागा कुठे आहे हे शोधण्याच्या मागे न लागता त्या अधोलोकापासून माझा कसा बचाव होईल याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. एक सत्य आहे की येशू या जगात आला, त्याला ठाऊक होतो की अधोलोक काय आहे, ती जागा कशी आहे, कुठं आहे. आणि म्हणूनच आपल्या मंडळीच्या संदर्भात त्यांनी जी काही रचना केलेली आहे, त्या मंडळीलाच अधोलोकाचे द्वार त्याने बंद केलेलं आहे. की मंडळीने म्हणजे मी म्हणून, विश्वासणारे म्हणून आमचा प्रवास त्या सुखलोकापासून परावृत्त न होता अधोलोकामध्ये जाऊ नये म्हणून येशू ख्रिस्त अधोलोकात त्याला उतरावं लागलेलं आहे. आणि बघा, येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना यहुदी लोकांनी त्याला चिन्ह मागितलं होतं. आम्हाला चिन्ह दे येशू, तू कोणत्या अधिकाराने ही कृत्य करतो, सेवा कार्य करतो? येशू ख्रिस्त म्हणाल नाही, तुम्हाला एक चिन्ह दिलं. कोणतं दिलं? योनाचं चिन्ह दिलं. योना जसा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहील. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये येशू ख्रिस्त कुठं होता, काय करत होता, काय त्याला करावं लागले, फार गहन विषय आहेत. आणि म्हणून भावानं बहिणीनं जेव्हा आम्ही विश्वासाने मतांगीकार स्वीकारलेला आहे, तो विश्वास अधिक मजबूत असू द्या. तो अधोलोकात यासाठी उतरला की अधोलोकाचे जे काही अधिकार, मृत्यू आणि मरणाचा जो स्वामी होता सैतान, इब्री करासपत्र 2 अध्यायाप्रमाणे, त्याच्यापासून येशू ख्रिस्ताला अधोलोकाचा अधिकार हिसकून घ्यायचा होता. ती दारं मंडळीसाठी बंद करायची असेल, या अधोलोकाचा जो स्वामी आहे त्याच्यावर येशू ख्रिस्ताला संघर्ष करावा लागला. आणि तो अधोलोकामध्ये सरळ गेलेला आहे. आणि एक विचाराप्रमाणे असं आम्ही म्हणू शकतो की तिथं फार मोठा संघर्ष येशूला करावा लागला. येशू राजा आहे, पुनरुत्थित झालेला आहे, इकडं सैतान बी राजा आहे. 2 राजांचा संघर्ष त्या तिसऱ्या जगामध्ये अदृश्यमान झालेला आहे. आणि येशू जेव्हा पुनरुत्थित झाले तेव्हा त्याने त्या अधोलोकाचे द्वार बंद केली मंडळीसाठी कायमची. आणि मग जो सैतानाकडे जो अधिकार होता तो येशूनं आपल्याकडे हिसकावून घेतलेला आहे. आणि म्हणून प्रगटीकरण 1 अध्याय 8 तो म्हणतो की पहा, मी युगानुयुग जिवंत आहे, मी मेलोच ना तरी युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊ की आज मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून आम्हाला अधोलोकाचं भय नाही आहे. आमचं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे लागलेलं असलं पाहिजे. तिथल्या गोष्टी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हणून म्हटलंय ना, तुम्ही चिंता करू नका, आधी काय करा, तुमचं जे लक्ष आहे, दृष्टी आहे, तुम्ही स्वर्गाकडे लावा. देवाचं राज्य, देवाचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता मिळवायचा प्रयत्न करा. म्हणून या दिवसामध्ये आम्ही देवाचे आभार मानू की येशू जेव्हा म्हणतो की अधोलोकांच्या द्वारांचं काहीच चालणार नाही, तर नुसतं म्हणून त्याने सांगून दिलं नाही, तर हे अधोलोकाचं द्वार बंद करण्यासाठी प्रभू येशूला अधोलोकामध्ये उतरावं लागलं. तिथं त्याला संघर्ष करावा लागला. आणि मग येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थानातून बाहेर आले तेव्हा त्याने मंडळीला एक नवीन विश्वास दिला, एक नवीन त्याने दृढ ठाम विश्वासाने अभिवचन दिलेलं आहे. ते पूर्ण झालेलं आम्ही पाहतो की मंडळी म्हणून आज मंडळीच्या पुढे
अधोलोकांच्या द्वारांचं काहीच चाललं नाही. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. इयोबाला माहिती नव्हतं, इयोबाला प्रश्न पडला होता. देवाने त्याला प्रश्न विचारला की इयोबा, अधोलोकांचं द्वार कुठं आहे, तुला माहिती आहे काय? आणि त्याचं उत्तर येशूमध्ये देवाने मंडळी म्हणून आम्हाला दिलेलं आहे. आम्ही उपकार मानतो. एकच द्वार आहे मंडळीसाठी, ते म्हणजे येशू म्हणतो मी स्वर्गाचं दार आहे. येशूमध्ये राहिल्याने, येशूकडे आल्याने, येशूच्या जीवनामधून गेल्याने आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. आणि म्हणून देवाचे आभार मानू, देवाला धन्यवाद देऊ. योहान 3:16 प्रमाणे आमचा नाश होणे तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, हे अभिवचन येशूमध्ये देवाने आम्हाला दिलेलं आहे. त्या दैवी प्रीतीबद्दल, अधोलोकापासून आमचं संरक्षण केल्याबद्दल येशूला आपण धन्यवाद देऊ. या लहानशा मननाच्याद्वारे देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. प्रियजन हो, सैद्धांतिक गोष्टीही आपण शिकणं आणि त्यावर मनन करणं फार गरजेचं असतं. पाळक साहेबांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आम्हाला अधोलोक आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी प्रभुदेव बाप आपल्याला सुबुद्धी, शहाणपण देव आणि त्याची कृपा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला पुरवून देव. आणि म्हणून ही भयानक सत्यता आपल्या नजरेसमोर ठेवूया. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला आपण हलवून जागा करूया, कारण की नरक आणि अधोलोक ह्या फार भयंकर अशा गोष्टी आहे. त्यामध्ये विश्वासणारा जाऊ नये यासाठी प्रत्येकाच्या कानी हे वचन पडलंच पाहिजे. पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वर पित्यालाही धन्यवाद देतो आजच्या सकाळच्या मननासाठी. प्रियांनो, आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. साक्षी शरद बकले, योसेफ गिरजा बळवी, सोनल जॉनेश पॉल यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच प्रार्थना विनंती आहे. भोपाळ या ठिकाणी राहणारे आमचे बंधू रजनीकांत माटे यांच्यासाठी प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. थोडंसं त्यांना बरं नाही आहे, तर प्रभुदेव बाप आपली कृपा पुरवो. रजनीकांत माटे या बंधूला परमेश्वर देव बाप लवकरात लवकर आरोग्य देव. आपल्या नित्य प्रार्थना विषय घेऊन सन्मान्य रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि आशीर्वादसुद्धा पाळक साहेबच देतील. मी विनंती करतो पाळक साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एक बार मनापासून तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. हा दिवस तू आम्हाला दाखवलास आणि पुन्हा या तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या चरणापाशी बसून मनन चिंतन करण्यासाठी थोडा वेळ तू आम्हाला दिलास. तुझे आभार मानतो. या नवीन दिवसाबद्दल यासाठी धन्यवाद देतो की तू आम्हाला या नवीन दिवशी नवीन सूर्यप्रकाश, नवीन वातावरण, नवीन हवामान आणि सर्व प्रकारचं अनुकूल असं आम्हाला जीवन दिलंस. तुझे आभार मानतो. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो की प्रभू तू खरोखर किती चांगला आहेस. त्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुला पुन्हा धन्यवाद देतो. तुझा भक्त पाऊल म्हणतो, दावीद म्हणतो की सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव सदोदित स्तवनी आहे. त्या नावाचं आम्ही स्तवन करतो. आज आम्ही तुझे आभार मानतो, कारण प्रभू येशू तू या जगामध्ये आम्हा मानवांसाठी आलास. तू आमच्यावर प्रेम केलंस आणि आमच्या बदली तू मरण पत्करलंस. आणि प्रभू तुझी इच्छा होते की आम्ही त्या अधोलोकामध्ये, त्या नरकामध्ये, सर्व काळच्या नाशामध्ये आम्ही जाऊ नये. म्हणून प्रभू आमची शिक्षा तू घेतलीस आणि प्रभू आम्हाला तू नवीन आशा दिली. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. हा गहन सिद्धांत प्रभू आज त्याच्याबद्दल आम्ही विचार करत असताना प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, कारण मंडळीची रचना तू अशी केलेली आहे, अद्भुत प्रकारे केलेली आहे आणि तिला जे सामर्थ्य दिलेलं आहे की तिच्यासमोर त्या अधोलोकांच्या द्वारांचं काही एक चालणार नाही. खरोखर प्रभू ही मंडळी तू तुझ्या रक्ताने विकत घेतलेली, खंडून घेतलेली आहे आणि आज त्या मंडळीला प्रभू एवढा अधिकार तू सोपवून दिलास. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे इथं मोकळं केलं जाईल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. एवढा अधिकार तू दिलेला आहे. तुझी स्तुती असो. आणि म्हणून प्रभू आज आम्ही या वचनावर विश्वास ठेवलेला असताना आम्ही तुला धन्यवाद देतो की प्रभू त्या सर्व काळच्या मरणापासून, मृत्यूपासून, त्या अधोलोकापासून, नरकापासून तू आमची सुटका करून आम्हाला तुझ्या स्वर्गाच्या राजाचे वारीस बनवलंस. तुझे आभार मानतो.
देवापा आज आम्ही तुझी स्तुती करतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तो सुखलोक आणि अधोलोक वेगळा केलास आणि तो सुखलोक प्रभू तू घेऊन गेलास. तुझ्याबरोबर अनेक संतगण तू घेऊन गेलास आणि देवापा मंडळीला देखील त्या प्रकारे तू अंतराळात घेऊन जाशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून या सिद्धांतिक विषयाकडे आम्ही पाहत असताना आम्ही त्याचं भय न बाळगता आम्ही तुला धन्यवाद देतो. तरी पण आम्ही तू दिलेल्या शिकवणीनुसार त्या अधोलोकामध्ये यातना भोगणाऱ्या त्या श्रीमंताचं विचार करत असताना त्याने आपल्या नातलगांची आठवण केली आणि म्हणून या भूतलावर आम्हाला तू सावधगिरीचा इशारा दिलेला आहे की आम्हाला आजच तारणाची संधी आहे, आजच पापापासून सुटण्याची आम्हाला संधी आहे. आम्ही आमच्या मित्रांसाठी, नातलगांसाठी, त्यांच्या तारणासाठी आणि भविष्यामध्ये त्यांचा नाश होऊ नये म्हणून आज आम्ही अश्रू गाळून तुला विनंती करू शकतो. आज हा तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू, आज सकाळी आम्ही तुझ्या पायाजवळ येत असताना आमच्या नेत्याच्या विनंत्या तुला सादर करतो. आम्हाला पावसाची गरज आहे. हा पाऊस तू दे प्रभू, आणि या आमच्या क्षेत्रामधील सर्व शेतकरीच नव्हे परंतु सर्वांचं प्रभू तू कल्याण करावं. ही पाण्याची समस्या सर्वांची आहे, मग शेती असो, पिण्याचं असो, आम्हाला दैनंदिन वापरासाठी असो, त्याची नितांत गरज आहे आणि वर्षभरासाठी प्रभू त्याचा स्टॉक व्हावा. म्हणून या पावसाळ्याच्या या दिवसामध्ये, या उरलेल्या थोड्या दिवसांमध्ये आम्हाला चांगला पर्जन्य दे. आमच्या नद्या नाले, आमचे सर्व तलाव भरले जावेत आणि देवापा याद्वारे तुझं गौरव व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या SM ट्रस्टच्या सेवा करायला तुझा आशीर्वाद दे. हे सर्व वृद्धिंगत कर आणि त्याची वृद्धी कर. जे बांधकामं आणि जे इतर कामं हाती घेतलेले आहेत ते सिद्धी जाऊ दे आणि तुझा आशीर्वादाचा हात यावर असू दे. आमच्या मंडळांसाठी आमची प्रार्थना, या सर्व मंडळात तुझ्या पवित्र भयात वाढू दे. ज्या ज्या दासाला ज्या मंडळांची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांना आत्मिक वृत्तीचं तू बनव आणि प्रभू हे आध्यात्मिक कार्य बौद्धिक आणि आपल्या शक्तीने, आपल्या इच्छेने करून प्रभू तुझा कोप ओढून घेऊ नये म्हणून आमची प्रार्थना आहे की प्रत्येकाने तुझ्यासमोर लीन नम्र होऊन तुझ्या मार्गदर्शनाने मंडळीचा प्रतिभा करण्यासाठी सर्वांना सुज्ञता दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू प्रार्थना करतो. जागतिक घडामोडीमध्ये जे घनघोर युद्ध सुरू आहेत, इराण, अमेरिका, रशिया आणि युक्रेनमध्ये, आणि प्रभू जगामध्ये सतत आणि सतत एकमेकावर ते देशावर देश उठत आहेत. आम्ही प्रार्थना करतो, शांतता प्रस्थापित करणारा तू आहेस म्हणून या सर्व पुढारी वर्गांना, नेत्यांना सुज्ञता आणि सुबुद्धी दे. हे प्रभू, आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ येत असताना ज्या जन्मदिवस असलेल्यांनी नावं, त्यांचे नाव आमच्या समोर आलेले आहेत. साक्षी बखले, योसेफ वळवी, सोनल जॉनेस पॉल, या लेकरांसाठी आमची प्रार्थना आहे की तू त्यांना आशीर्वाद दे. तू त्यांना दीर्घायू कर आणि त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर आणि या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. आज आम्ही पुन्हा एक वार मंडळी म्हणून, तुझे दास म्हणून या सर्व प्रार्थना विनंत्या नित्य नियमाने तुला अर्पण करत असताना जे आजारी लोक आहेत, ज्यांचे नावं तू ऐकलेले आहेत, त्यांना तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आम्ही सर्वजण सदैव निरोगी असावे म्हणून आमचा जीव, शरीर, आत्मा तुझ्यामध्ये सुरक्षित राख आणि या सर्व वातावरणामध्ये होत असलेल्या बदलामध्ये, इन्फेक्शनमध्ये आम्हा सर्वांचं स्वास्थ्य चांगलं असू दे. आजच्या या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेचं प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यापासून सोडतो तसेच तू आमच्या गुन्ह्यापासून सोड आणि आम्हाच परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड, कारण हे राज्य सामर्थ्याने बघतो, हे सर्व काळ तुझेच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, आमच्या एस ए चर्च आणि SM च्या सेवा कार्याबरोबर
ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना, उद्याचं मनन आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.